यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। मीरा भाईंदर अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। 25 रिक्षांवर वाहतूक विभागाची कारवाई झाली आहे। मराठी बोलण्यास विरोध केल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। जसं मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे त्या प्रकारे प्रयत्न केला, मराठी बोलणार नाही, मराठी भाषेचा सन्मान ठेवणार नाही, अशा पद्धतीचे त्यांच्याकडनं वक्तव्य आले। हे न्यूजच्या माध्यमातून मी पाहिल्यानंतर 500 मीटरवर माझी शाखा आहे, त्या ठिकाणी मी आल्यानंतर सर्व रिक्षावाले पळाले। त्यानंतर मी आल्यानंतर त्यांना एवढंच सांगितलं, जर तुम्हाला मराठी भाषेचा मान सन्मान ठेवायचा नसेल, मराठी भाषा जर बोलायची नसेल तर या महाराष्ट्रात या मीरा भाईंदरमध्ये राहायचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही तुमच्या गावी जाऊ शकता। पण जर मराठी भाषेच्या विरोधात जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ आहे। आणि पुन्हा तरी पण यांनी जर असेच प्रकार चालू ठेवले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आहे तो उलटा करून त्या काट्याने चोपण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, हे मी तुम्हाला सांगतो। सिखाया गया है, प्रशासन ने सिखाया हम लोग को, और हम लोग पढ़े भी। देखिए वो सवाल आरटीओ ने पूछा नहीं है, वो पूछ रहा कि एकदम कंटिन्यू मराठी आनी चाहिए। अब कंटिन्यू मराठी थोड़ी आएगा बताइए। हाँ, हम लोग जितना पढ़े उतना तो जानकारी रहेगा ना। अब बोले कंटिन्यू तो कंटिन्यू, अभी हम लोग का टाइम चाहिए। तो आप ये कहना चाहते हैं जो क्लासेस में दिया गया है वो आरटीओ वाले उस तरह के सवाल नहीं? जी नहीं। ये पूरा बोले पूरा मराठी बताओ। अब पूरा मराठी कहाँ बताएंगे हम? अब जितना पढ़ाया गया 16 वाक्या दिया है, 16 वाक्या ही बता पाएंगे। मैम, हम लोगों को मराठी बोलने के लिए टाइम चाहिए, 2-4 महीना और हम लोगों के लिए बढ़ाओ, क्योंकि अभी जो गांव से आए हैं फिलहाल 1 महीना 15 दिन हुआ, उन लोगों को नहीं आती है। मैम, हम लोगों का कैसा गोरेगांव, अंधेरी, बांद्रा भाड़ा लेके जा रहे हैं, वहाँ पे सीधा मार रहे वो लोग, कांच वाच सब फोड़ रहे। मैम, इसीलिए हम लोग ने आंदोलन किया कि हम लोगों को टाइम चाहिए, 6 महीने का 7 महीने का और बढ़ाओ, हम लोग मराठी सीखेंगे। तर श्रावण महिन्यानिमित्त नागपुरात पूजेचं आयोजन करण्यात आलंय। तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसरात हे पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पूजेत सुमारे 200 महिलांचा सहभाग पाहायला मिळतो। हे आमच्या समाजाचं लघुरुद्र आहे आणि आम्हाला सगळ्यांची सोबत लाभलेली आहे आणि सगळे पार्टिसिपेट केलेले आहे आणि इतकं छान एन्जॉय करतात आहे सगळे की या निमित्ताने सगळे एकत्र आलो। श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यात सगळ्यांनी एकत्र यायचं म्हणून लघुरुद्राचा लाभ घेतो। या पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पार्थिव शिवलिंगाची पूजा आहे। इथे म्हणजे शिवाची जी मूर्ती ती स्थापना करून त्याच्यावर लघुरुद्राभिषेक सुरू आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे। आमच्या पूर्ण समाजाच्या 200 लेडीज इथे या हॉलमध्ये उपस्थित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।